आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61वा वर्धापन सोहळा आज संपन्न होतोय. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला यश आलं आणि स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन राज्य द्विभाषिक राज्य एकत्रितपणे मुंबई राज्य म्हणून वावरत होते. स्वातंत्र्याच्या नंतर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार भाषावार प्रांत रचना करण्याचा तो निर्णय होता आणि भाषावार प्रांत रचनेच्या आधारावर महाराष्ट्रीयन जनता मराठी भाषिकाचं स्वतंत्र राज्य मागत होते आणि म्हणून त्यावेळेसची ती चळवळ होती. त्या चळवळीचं ऐतिहासिक महत्त्व प्रचंड मोठं व्यापक आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मुंबई, कारवार, मारवाड, धारवाडसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही त्यावेळीची मागणी होती. या मागणीला स. का. पाटील सह मोरारजी भाई वगैरे या नेत्यांचा विरोध होता. या विरोधाचं मुख्य कारण त्यांना मुंबई हवी होती आणि मुंबई महाराष्ट्रात राहावी हा मराठी जनतेचा आग्रह होता. मुंबईच्या मुद्द्यावरच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्यावेळेस उभी राहिली होती. प्रांतिक रचनेच्या नुसार गुजरात अलग व्हावं, महाराष्ट्र अलग व्हावा आणि मुंबई महाराष्ट्राला जोडली जावी. त्याबरोबर बेळगाव, कारवार, निपाणीसह हे महाराष्ट्रात सामील व्हावे. त्याशिवाय जो डांग भाग आहे महाराष्ट्राचा बलसाडच्या परिसरातला तोही महाराष्ट्रात राहावा ही मराठी भाषिक समाजाची, मराठी भाषिकांची मागणी होती आणि त्यावर ऐतिहासिक स्वरूपाचं आंदोलन झालं. या आंदोलनामध्ये अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्याशिवाय या आंदोलनाचं नेतृत्व करणारे मान्यवर नेते आज आपल्यात नाहीत, अनेक जण दिवंगत झालेत. त्या सर्वांचं या आंदोलनाचं नेतृत्व कामी आलं. त्यामध्ये अनेक मान्यवरांची नावं आपल्याला घेता येतील. या सर्वांनी हे आंदोलन उभं केलं. हे आंदोलन खऱ्या अर्थानं पेटवलं. या आंदोलनाची धार वाढवली. त्यामध्ये शाहीर अमरशेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर, शाहीर साबळे, शाहीर आत्माराम पाटील अशी अनेक नावं घेता येतील. या शाहिरांच्या शाहिरीतून महाराष्ट्र पेटून उठला आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यशस्वी झाली एवढं एका वाक्यात सांगता येईल. अमरशेखांच्या बाबतीत आपल्याला सहज जाता जाता सांगेल की विदाऊट स्पीकर, विदाऊट माईक काही मीटरपर्यंत दूरवर आवाज जाईल इतक्या पहाडी आवाजामध्ये शाहीर अमरशेख हे त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राचे गीत गात होते. सर्वच शाहिरांचं योगदान हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठं आहे. या चळवळीचं नेतृत्व करणारे जे समाज धुरीण होते त्यांचं योगदानही मोठं आहे. आज त्या सगळ्यांचं योगदान आपण आठवलं पाहिजे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं. त्याशिवाय तत्कालीन आपल्या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा इंदिराजी गांधी यांनी सकारात्मक भूमिका घेतली. हेही या आंदोलनातलं एक विशेष महत्त्वाचं एक अशा प्रकारची बाब आहे. आणि यशवंतराव चव्हाण साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते. त्यांनी शिष्टाई उत्तम रीतीनं केली आणि संयुक्त महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिकांचं महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यात पुढाकार घेतला. हेही विशेष मोलाचं होतं आणि म्हणून 1 मे 1960 रोजी मराठी भाषिकांचा मुंबईसह हा महाराष्ट्र स्थापन झाला. दुर्दैवानं जी सल आपल्या मनात अजूनही आहे त्यावेळेस काही गोष्टी घडल्यात ज्यामध्ये बेळगाव, कारवार, धारवाड हा जो परिसर आहे हा महाराष्ट्रात सामील व्हायला पाहिजे होता, पण तो महाराष्ट्रापासून अलग राहिला. ही सल आपल्या मनात अजूनही आहे. शाहीर अण्णाभाऊ साठेंच्या माझी मैना गावावर राहिली या कवनाचा जर उल्लेख केला तर अण्णाभाऊ साठे शेवटी म्हणतायत की बिन्नी मारायची अजूनही राहिली. तरी हीच बाब आपल्या मनातली अद्याप सल आहे, खंत आहे. आपले मराठी भाषिक कर्नाटकामध्ये ही काही जिल्हे गेलेले आहेत. शिवाय वलसाडचा डांग भाग तो गुजरातला जोडला गेला. असं एकूण महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि
महाराष्ट्र राज्य 1 मे 1960 रोजी स्थापन झालं. यशवंतराव चव्हाण साहेबांना त्यावेळेला सचिवालयाच्या पायरीवर पत्रकारांनी विचारलं होतं की आता झालेलं महाराष्ट्र राज्य हे मराठ्यांचं की मराठी भाषिकांचं. त्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्पष्टपणे निसंदिग्धपणे सांगितलं होतं की महाराष्ट्र मराठी भाषिकांचं राज्य असेल, मराठी जनतेचं राज्य असेल. आणि त्याचनुसार आजपर्यंत महाराष्ट्र मराठी माणसांच्यासाठी, महाराष्ट्रीयन जनतेच्यासाठी महाराष्ट्र राज्य हे कार्यरत आहे. आणि एक विशेष अशी ओळख त्यांनी देशाच्या पातळीवर आपली निर्माण केलेली आहे. ही सर्वात आनंदाची, अभिमान वाटावी अशा प्रकारची बाब आहे. स्वातंत्र्याच्या नंतर आणि महाराष्ट्राच्या निर्मितीच्या नंतर तत्कालीन पिढीनं महाराष्ट्र घडवण्यासाठी, महाराष्ट्र वाढवण्यासाठी, महाराष्ट्र स्वावलंबी करण्यासाठी, स्वाभिमानी महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यातून महाराष्ट्राचा प्रवास, समृद्धीचा प्रवास, स्वावलंबनाचा प्रवास इथपर्यंत आलाय. याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. तोच अभिमान आपल्या मनात, तोच अभिमान आपल्या उरात असतानाच आपण महाराष्ट्र राज्याच्या या स्थापना दिनाच्या वर्धापन सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्यासाठी एकमेकातला आपापसातला सुसंवाद म्हणून आपण सर्वजण एकमेकाला शुभेच्छा व्यक्त करू. महाराष्ट्रातील तमाम जनता या सर्वांच्यासाठी आपण एकमेकांना शुभेच्छा व्यक्त करूया. आज एका भयानक संकटातून आपण सर्वजण चाललोय, जे संकट कोरोनाचं आहे. या कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय यंत्रणा, राज्य सरकार ज्या खंबीरपणे पूर्ण वेळ देऊन, जीव धोक्यात घालून कोरोनापासून महाराष्ट्र राज्य वाचवू पाहते. खरं तर त्यांच्याबद्दल कृतज्ञतेचे शब्दसुद्धा आपल्याकडे अपुरे पडावे, इतके त्यांच्याप्रती आपण कायम कृतज्ञ राहिलं पाहिजे. विशेष करून जी शासकीय यंत्रणा सातत्याने काम करते, रस्त्यावर करते, हॉस्पिटलला करते, घरोघरी जाऊन करते, जीव धोक्यात घालून करते, त्या सगळ्यांचा त्याग कोरोनाच्या विरुद्ध लढण्याच्या लढाईतला विशेष महत्त्वाचा राहील. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र उभा करीत असताना आणि यापुढे महाराष्ट्र सुरक्षित करीत असताना कोरोनाच्या विरोधातल्या लढाईतले जे म्हणून आत्ता काम करणारे शासकीय यंत्रणेतील सदस्य आहेत, त्या सर्वांना आजच्या दिनी आपण विशेष धन्यवाद देऊ, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करू. अभिनव परिवारातील सर्वच सदस्यांनाही मी त्या निमित्तानं शुभेच्छा देईन. पण एक सूचना देईन की आपण ऑनलाईन पद्धतीनं जो अभ्यासक्रम आपण सुरू ठेवला आहे, शिक्षक सर्वजण काम करतायत, पालक पण सर्वजण सजग आहेत, विद्यार्थी पण उत्साहपूर्वक काम करतायत. हे काम आपल्याला यापुढेही असंच सुरू ठेवायचं आहे. परत एक सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद.